श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 6 ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग 2. सोहम म्हणजे तो परात्पर पुरुष परमेश्वर, तो मीच आहे अशी धारणा करणं. आणि सोहम भाव म्हणजे तो सच्चिदानंद परमात्मा हे जे माझं मूल रूप आहे त्याचा निदिध्यासपूर्वक अभ्यास करून मी 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 अशा प्रकारे अनुभवली जाणारी, सतत स्फुरणारी, उफाळणारी आणि देहतादात्म्य पावलेली जी जाणीव आहे, ती जाणीव, ते स्फुरण त्या शुद्ध सच्चिदानंदरूप परमात्म्यात विलीन करण्याची भावना करणं वा तसा अनुभव घेणं. परंतु त्याच्या ह्या सोहम साधनेत त्या साधकाचा अंगीकृत साधनाच्या दृष्टीनं संशय फिटण्यास, सोहम ह्या निर्गुण नामात मन संपूर्णतः रमण्यास, त्या साधकाच्या ज्ञान उर्मी जिरण्यास, तसंच त्याचा तो मी उणे होण्यास, म्हणजे पर्यायानं देहबुद्धीच्या चिंतनाचं आत्मबुद्धीच्या चिंतनात रूपांतर होण्यास प्रदीर्घ असा कालावधी लागतो. अशा या प्रदीर्घ कालावधीनंतरच हे भक्तियुक्त सोहम ध्यान, सोहम साधन या साधकाला खरंखुरं असं कळतं, समजतं, जमतं आणि तदनंतर त्याच्या अंगी ते इतकं रुजतं, मूर्तं, सहज होतं की साक्षीत्व आणि अलिप्तपणा हे नाथ संप्रदायी राजयोगाचे विशेष म्हणून समजले जाणारे गुण त्या साधकाच्या आचरणात, सर्व कार्यात, तसंच सुखदुःखाच्या सर्व प्रसंगात सहजगत्या विकसित होतात. ह्यानंतरच्या त्याच्या साधना कालातच तो साधक खऱ्याखुऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीतील भक्तियुक्त अद्वैताकडं द्रुतगतीनं वाटचाल करतो. परंतु सद्गुरू उपदेश झाल्यापासून तर वरील टप्प्यापर्यंत तो साधक येईपर्यंतचा काळ प्रदीर्घ आहे, मोठा आहे, काही वर्षांचा आहे. आणि म्हणूनच वरील काळात त्या साधकाला त्याच्या ह्या सोहम साधनेबरोबरच काही आध्यात्मिक चिंतनाची, मननाची आवश्यकता असते. हे चिंतन मनन साधकांनी कशाच्याद्वारे करावं, कसं करावं? तर त्या सोहम साधकाची अशा प्रकारच्या चिंतनाची, मननाची सोय महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे परात्पर गुरु जे ज्ञानदेव त्यांनी आधीच करून ठेवली आहे. ती सोय म्हणजे ज्ञानेश्वरी. रोज नित्यनेमानं सद्गुरू चिंतन आणि सोहमचा अभ्यास करावा. सहजगत्या प्रपंचात फुरसत मिळेल तेव्हा, अट्टाहासानं नाही. जमेल तर ज्ञानेश्वरी वाचन करावं. एखादी ओवी घ्यावी, तिचा अर्थ नीट समजून घ्यावा आणि त्या ओवीच्या अर्थाचं मनन करावं. मूळ ज्ञानेश्वरी समजण्यास कठीण जात असेल, किंबहुना ती तशी कठीण सांप्रतच्या पिढीला तरी जातेच, तर सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांची अभंग ज्ञानेश्वरी वाचावी. त्यातील एखादा अभंग चिंतनास, मननास घ्यावा. ज्ञानेश्वरीप्रमाणेच अधूनमधून दासबोध, एकनाथी भागवत, तुकाराम महाराजांची गाथा आदी सद्ग्रंथांचं वाचन, मनन आणि चिंतन ह्या सोहम साधनाभ्यासात केलं तरीही चालेल. एवंच काय, गुरुपदेशानंतरच्या वरील प्रदीर्घ काळात साधक जे जे आध्यात्मिक वाचन, मनन आणि चिंतन करील ते सर्व सोहम भावे, गुरुभक्तियुक्त आणि ईश्वरभक्तियुक्त सोहम हाच एकमेव मध्य करून भावयास पाहिजे, हे उघड आहे. म्हणूनच
असं म्हणता येईल की ह्या सोहम भावानं ह्या गीताशास्त्रात ज्ञानेश्वरीत तत्त्वज्ञ रममाण झाले असं नुसतं म्हणण्यापेक्षा त्या साधकानं सुद्धा सर्व प्रकारचे आध्यात्मिक ग्रंथ सोहम भावात रममाण होऊनच वाचण्याचा प्रयत्न करावा. अशामुळं सद्गुरू कृपा वृद्धिंगत होईल आणि ज्ञानेश्वरीतील अद्वैत भक्ती की जी भक्ती माऊली म्हणते त्याप्रमाणे अनुभवाचा विषय आहे, बोलण्याचा विषय नाही, ती भक्त साधकाच्या लवकर पदरी पडेल. आज इथेच थांबूया. या प्रकरणातील यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.